मुलांचे प्रश्न असतात की आम्ही वाचलेलं लक्षात राहत नाही. आणि आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यास म्हणजे केवळ वाचून पुढे जाणं नव्हे, तर वाचलेलं लक्षात ठेवणं हे सर्वात महत्वाचं आहे. बरेचदा विद्यार्थी किंवा अभ्यास करणारी व्यक्ती असा प्रश्न विचारतात, मी खूप वेळा वाचतो पण काही लक्षात राहत नाही, मग आता काय करू? हा प्रश्न अगदी सामान्य आहे, पण त्यावर योग्य उपाय जर आपण अवलंबले तर नक्कीच आपल्याला फरक पडतो. समजून वाचा, पाठांतर टाळा. फक्त वाक्य रटाळपणे वाचण्यापेक्षा प्रत्येक ओळ वाचताना त्याचा अर्थ समजून घ्या. समजलेली माहिती मेंदूमध्ये खोलवर जाते आणि लवकर विसरली जात नाही. पुनरावलोकन करायला शिका. वाचल्यानंतर लगेचच त्या गोष्टीचे पुन्हा एकदा वाचन करा. 24 तासात केलेले पुनरावलोकन त्या माहितीला दीर्घकाळ लक्षात ठेवायला मदत करत असतं. आणि टप्प्याटप्प्याने शिकणं, अभ्यासाचं वेळापत्रक ठरवून घेतलं पाहिजे. दर 1, 3, 7, 15 आणि 30 दिवसांनी त्याचं आपण पुनरावलोकन केल्यास मेंदू त्या माहितीला कायम स्वरूपी साठवून ठेवत असतो. एक सारांश तयार करा. मोठ्या मोठ्या परिच्छेदाऐवजी मुद्देसूद नोट्स लिहा. आपल्याच भाषेत लिहिलेली संक्षिप्त माहिती लक्षात ठेवायला आपल्याला सोपी जात असते. काही टॉपिकमध्ये चित्र असतील, डायग्राम असतील, त्याचा वापर करा. चित्रे, चार्ट्स, रंगीत नोट्स किंवा माइंड मॅप्स यांचा वापर करा. यांचा वापर केल्यास आपल्याला स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात रसही निर्माण होतो. शिकवल्यास अधिक लक्षात राहतं. तुम्ही जे शिकता ते एखाद्याला समजावून सांगा, आपल्या मित्राला समजावून सांगा. असं समजावून सांगितल्यास ते ज्ञान पक्क होतं. टीच टू रिमेंबर ही संकल्पना याच्या पाठीमागे आहे. शारीरिक, मानसिक विश्रांती घ्यायला पाहिजे. मेंदूला कार्यक्षम ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे झोप आवश्यक आहे. दररोज 6 ते 8 तासांची झोप जर आपण घेतली तर अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहत असतो. अभ्यास करताना एकाग्रता ठेवा. मोबाईलपासून दूर राहा. अभ्यास करताना फोन, टीव्ही किंवा सोशल मीडियाचा वापर टाळायला पाहिजे. हे व्यत्यय एकाग्रतेला आपल्याला मारक ठरत असतात. जे वाचलेलं आहे त्याचं मनन करा, चिंतन करा, आत्मपरीक्षण करा आणि वाचल्यानंतर काही वेळ डोळे बंद करून स्वतःला विचार करा, मी काय शिकलो? अशा प्रकारे जर आपण मनन केलं तर माहिती मेंदूला व्यवस्थित साठवता येते. आणि योग्य वेळेचा अभ्यासासाठी उपयोग करा. सकाळचा वेळ मेंदू ताजा असतो. त्यावेळी केलेला अभ्यास अधिक काळ लक्षात राहतो. आणि ह्याच्यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे की वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी काही विशेष गोष्टींचा अवलंब केल्यास आपल्याला नक्कीच यश मिळत असतं. समजून वाचणं, वेळोवेळी पुनरावलोकन करणं, योग्य झोप असेल, मनन असेल आणि एकाग्रता ही लक्षात ठेवण्याची सूत्र आहेत. फक्त किती वेळ वाचतो हे महत्वाचं नाही, तर कसा वाचतो हे खूप महत्वाचं आहे.